नमस्कार मंडळी, निलिमा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांची बिना कांद्या लसणीची पण चवदार अशी आमटी. त्यासाठी 100 ग्रॅम तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ 2 वेळा चांगली स्वच्छ पाण्यातून धुवून घेतली. त्यामध्ये आता 2.5 पट पाणी घातलेलं आहे. हळद आणि हिंग घालून कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून शिजवून घेऊया. शेवग्याच्या शेंगा चांगल्या स्वच्छ धुवून बोटभर लांबीचे तुकडे करून घेतले. त्याच्यावरचं थोडंसं हिरवं साल काढलं तर ह्या शेंगा पटकन शिजतात आणि थोडा उग्रपणा कमी होतो. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. डाळ चांगली मऊसूत शिजलेली आहे. थोडं पाणी घालून घाटून घेऊया. फोडणीसाठी पातेलं तापत ठेवलं. आमटीची 1.5 पळी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आता तापलेलं आहे. प्रथम मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडलेली आहे. थोडंसं जिरं घालूया. मेथीचे दाणे, यामुळे आमटीला खूप छान स्वाद येतो. हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेत. इथे तुम्ही 2 सुक्या मिरच्यासुद्धा घालू शकता. कढीपत्ता घातलेला आहे. आता घालूया हिंग आणि हळद. फोडणी अशी मस्तपैकी चमचमीत झाली पाहिजे. आता यावर घालूया शेंगा. शेंगा खूप छान कोळ्या आहेत. तेलाच्या वाफेवर त्या अगदी मस्तपैकी शिजतील. शेंगा शिजण्यासाठी 1-2 मिनटं त्यावर झाकण ठेवूया. 2 मिनटानंतर पाहूया, शेंगा चांगल्या मस्तपैकी थोड्याशा शिजलेल्या आहेत. आता त्या आमटीमध्ये पुढे शिजतीलच. यावर आता घोटून घेतलेली डाळ घालूया. शेवग्याच्या शेंगा खूप गुणकारी आहेत, फायबरयुक्त आहेत. कॅल्शियम त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आता डाळीमध्ये आपण योग्य प्रमाणात पाणी घालून घेऊया, कारण आमटी आपल्याला चांगली 4-5 मिनटं उकळवायची आहे. त्या अंदाजाने व्यवस्थित पाण्याची मात्रा असावी लागते. आमटी उकळण्यापूर्वी त्यामध्ये बाकीचे पदार्थ घालून घेऊया. 1.5 चमचे मीठ घातलेलं आहे. लाल तिखट 1 ते 1.5 चमचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. 1 ते 1.5 चमचा गोडा मसाला घातलेला आहे. हे जिरं खोबरं आहे. सुकं खोबरं किसून भाजून ते जिऱ्याबरोबर थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. यामुळे आमटी छान खमंग होते. 2 चमचे चिंचेचा कोळ घातलेला आहे. तुम्हाला चिंचेची ॲलर्जी असेल तर तुम्ही इथे आमसूल वापरू शकता किंवा थोडासा टॉमॅटो पण तुम्ही आमटीमध्ये घालू शकता. 1 ते 1.5 चमचा गूळ घातलेला आहे आणि हे ओलं खोबरं. आता थोडीशी कोथिंबीर घालून आपण ही आमटी 4 ते 5 मिनटं चांगली उकळून घेऊया. आमटी मस्त अगदी उकळते आहे. खूप छान असा त्याचा स्वाद येतो आहे. अगदी खळखळून आमटी उकळते आहे आणि आता शेंगा पण छान शिजलेल्या आहेत. आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. मस्त गरमागरम शेवग्याच्या शेंगांची आमटी, घरात आपल्या कायम सोबतीला असलेलं लोणचं किंवा पापड आणि गरमागरम भात. कधीकधी पोळी भाजीचा कंटाळा येतो, तेव्हा असा झटपट आणि चविष्ट बेत तुम्ही नक्की करून पहा. आमटीची रेसिपी आवडली असेल तर अशी आमटी तुम्ही नक्की करा आणि रेसिपी शेअर करा.